तर मित्रांनो, पहिल्यांदा असायची राजेशाही. राजेशाही म्हणजेच की एक असायचा राजा, एक असायची राणी, आणि त्यांच्या पोटी जे अपत्य जन्माला यायचं तेच भविष्यात राजा बनायचं, तोच राजसत्ता चालवायचा, आणि तो जसे निर्णय घेईल तेच आपल्याला लागू पडायचे, रयतेला तसंच वागायला लागायचं. नंतर 7 समुद्र पार होऊन आले इंग्रज. मुठभर इंग्रजांनी आपल्या एवढ्या मोठ्या देशावरती कसं राज्य केलं हाच मला कायम प्रश्न पडतो. आणि त्यांनी आपल्या लोकांची पिळवणूक केली, शोषण केलं, त्याच्यातनंच क्रांती निर्माण झाली. आपल्या इथल्या लोकांनी क्रांती केली आणि त्यांना आपल्या देशातून हाकलून लावलं. याच्यानंतर आली लोकशाही. लोकांनी लोकांच्यासाठी तयार केलेली ती म्हणजेच की लोकशाही. लोक आपल्यातलाच एक व्यक्ती जो की सर्व गुण संपन्न असेल, लोकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि लोकांचे सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू शकतो आणि त्यांचं जीवनमान उंचवू शकतो, अशा प्रकारचा प्रतिनिधीची निवड करायला लागले आणि तो त्यांचे प्रश्न सोडवायला लागला, तो म्हणजे लोकप्रतिनिधी. पण आता असं झालंय की इतिहासाची पुनरावृत्ती